नमस्कार, बुलेटिन 30 न्यूजवर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे येवल्याच्या पैठणी संदर्भातील महाराष्ट्र बँकेची क्लस्टर योजना। येवल्याच्या पैठणीबाबत खास येवला पैठणी क्लस्टर योजना नुकतीच महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक अरुण कवाडे यांनी येवल्यात लॉन्च केली। विणकर, कलाकार, उत्पादक, व्यापारी यांच्या हितासाठी पैठणी क्लस्टर लॉन्चिंग संदर्भात टाउन हॉल मीटिंग येथे ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीराम भोर, पैठणी उद्योजक बाळासाहेब कापसे, श्रीनिवास सोनी, मंत्री नामदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, उद्योगपती विनोद बनकर उपस्थित होते। येवला शाखेचे मॅनेजर अविनाश सिंह, शुभम देसाई, उमाशंकर सैनी, हितेश बोंडे, पुरुषोत्तम भोरकडे आदींनी कार्यक्रमासाठी यशस्वी प्रयत्न केला। बुलेटिन 30 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। ही क्लस्टरची कल्पना आलेली आहे, कारण तुम्ही बघितलं असेल तर सगळ्या बँकेच्या आपापल्या स्कीम्स आहे। फक्त रेट ऑफ इंटरेस्ट जो राहतो तो कुठेतरी कमी जास्त राहतो, पण पेपरवर्क सगळ्या बँकेचं, प्रायव्हेट बँक सोडल्या तर नॅशनलाइज बँकेचं ऑलमोस्ट पेपरवर्क सारखं राहतं। आणि असं काही हा प्रॉडक्ट नाही काय हा एक्स व्यापारी गेला किंवा वाय व्यापारी गेला तर त्या प्रॉडक्ट मध्ये काही डिफरन्स होत नाही। तुम्हाला तो फक्त कर्ज मिळतं, बँकेकडून एक क्रेडिट फॅसिलिटी घेतली किंवा एक टर्म लोन घेतलं, या पलीकडे त्याची काही व्याख्या राहत नाही। आणि मग सगळ्यांना एकाच मापदंडात हे गृहीत धरल्या जातं का तुम्ही ए कर्ज घ्या किंवा बी कर्ज घ्या, रेट ऑफ इंटरेस्ट 10.5% किंवा 11%। गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आलेल्या आहेत। मध्यंतरी तुम्ही जर बघितलं तर कोविड काळात गव्हर्नमेंटने बऱ्याचशा स्कीम्स काढलेल्या आहेत, ज्यात तुम्हाला बरेचसे सबसिडी किंवा काही ऍडिशनल बेनिफिट्स देण्याचा प्रयत्न केला आहे गव्हर्नमेंट कोविड सेक्शन्स मध्ये। त्यावेळेसच ही कल्पना आली होती का मग आपण काहीतरी प्रॉडक्ट स्पेसिफिक का नाही करायचं। त्यासाठी सगळ्यात प्रथम त्यावेळेस मी जीएम, एमएसएमई आणि रिटेलचा माझ्याकडे चार्ज होता। अहमदाबाद मध्ये मोरबी म्हणून एक गाव आहे, तिथे मार्बलचा व्यवसाय होता, त्यासाठी मी एक स्कीम तयार केली। त्यानंतर मग तसंच हे घेतल्यानंतर जयपूरला टेक्सटाईल, भिलवाडाला मी टेक्सटाईल क्लस्टर तयार केलं, चंद्रपूरला क्लस्टर तयार केला। त्यानंतर मग मी लास्ट इयरला इथे विचारलं का आपण पैठणीसाठी काहीतरी करूया, आणि त्यावेळेसपासून एक स्कीम डिझाईनची आम्ही प्रोसेस सुरू केली। ही स्कीम कुठेही राहणार नाही, ही फक्त येवल्यालाच राहील। ही स्कीम जी आहे ती बँक ऑफ महाराष्ट्र येवला स्कीम म्हणूनच प्रसिद्ध होईल। नाशिकला गेले तर त्यांना त्याचा फायदा नाही, त्यांनी तिथे जर त्यांचा पैठणीचा जर काही व्यवसाय असेल तरच मिळेल, अदरवाईज ही फक्त बँक ऑफ महाराष्ट्र येवला पैठणी स्कीम म्हणूनच त्याचं जगभरात नाव राहील। आणि एक वाक्य ते नेहमी आम्ही आमच्या मार्केटिंग याच्यात हे राहतं का जो दिखता है वही बिकता है। हा प्लॅटफॉर्म तुमच्याशी तो शेअर करण्याचा ही योग्य वेळ आहे का। माझी एक अशी कन्सेप्ट होती का येवला पैठणी ही प्रसिद्ध आहे, पण आज कुठं नाही। मोठमोठे होर्डिंग्स लागलेले आहेत। आमच्या इथे येवला पैठणी मिळेल, स्टार्टिंग रेट 800 रुपये आहे माझ्याकडे। म्हणून मी म्हटलं का समजा माझ्यासारखं त्याला काही माहित नाही, आज मला माहित झालं का पैठणी काय, ज्याकडे कापसे साहेबांकडे मी व्हिजिट केली, मला म्हटलं काही पैठणी तयार कशी होती। इट्स अ स्किल डेव्हलपमेंट, हे काय मशीनचं काम नाहीये का काहीतरी प्रोग्राम फीड केला, म्हणून मला स्किल डेव्हलपमेंट जे आहे आणि एकाग्रता ही भयंकर। मी जे बघितलं का 15 दिवस, एक महिना मुलं एक इंचाने हे करतात, इट्स व्हेरी डिफिकल्ट। मग या नावाने पैठणी, या नावाने बाजारात 800-900 रुपयाला तुम्हाला पैठणी देतात, वी डोंट नो ती येवला। कारण आम्ही पण म्हणजे समजा एक सामान्य ग्राहक म्हणून मी जर गेलो कुठे तर मी माझ्या मिसेसला मी तुला येवला पैठणी घेऊन आलो, रेट कोण सांगणार, पण ती 1200 रुपयात मिळेल मला मुंबईत। आणि माझ्याकडे बऱ्याचशा स्क्रीनशॉट्स आहेत। मला एक हे विचारायचं होतं का नाही याला एक जसं हॉलमार्क राहतं, आज सोनं घ्यायचं असेल तर एक हॉलमार्क पॅटर्न आहे, त्याचं हे आहे। येवला पैठणीचा असा का एक हॉलमार्क तुम्ही तयार करू शकत नाही। आय एम नॉट टेकिंग केलं, हे माझी हे आहे का त्या साडीवर जर काहीतरी तुम्ही हॉलमार्क केलं, त्याला जर स्कॅन केलं तर तिथे जे डिटेल्स आले पाहिजे की येवल्याची ओरिजिनल पैठणी आहे। मला माहित नाही कसं, कारण आता तुम्ही बघितलं ना, इव्हन आता तुम्ही आपलं ते हे काय म्हणतात त्याला
ब्लड्स वगैरेचं टेस्ट होतात. आजकाल त्याला QR कोड येतं, तुम्हाला नाव वगैरे कोणी विचारत नाही, ते स्कॅन केलं का सगळे डिटेल्स येतं. तसं कुठेतरी कॉर्नरला जर तुम्ही एक स्टॅम्प किंवा काही जर केलं तर ते ना जर स्कॅन, शेवटी आज काय 99% लोकांकडे मोबाईल आहे आणि सगळे डिजिटल मोबाईल्स आहे. कुठेही तो गेला तर एवढ्याचे रेट्स जे आहे ते हाय एंडनी सुरू होतात. कोणी 800-1000 रुपये तुम्हाला हे देणार नाही. तर तो जो ग्राहक आहे जो खरोखर पैठणी घ्यासाठी आलेला आहे आणि त्याला पैठणीच्या नावाखाली कुठली तरी साडी, कारण मला जेवढं एक लिमिटेड नॉलेज आहे पैठणी कशी ओळखायची तर त्याच्यावर मोर पाहिजे, याच्यावर जास्त मला नॉलेज नाही. काय हे जे आहे हे आम्ही सोशल चॅनलवर चालवतो. तुम्हाला तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस तुम्ही ओपन करता बँक ऑफ महाराष्ट्र हाऊसिंग लोन 8.35 चे आहे, इमिडिएटली ऍड येईल. ही स्कीम क्लस्टर झाल्यानंतर इथे येवल्याचं नाव येत जाईल. येवला पैठणी येवला क्लस्टरचं. तर कोणी आपलं फेसबुक ज्याचं बँक ऑफ महाराष्ट्राची लिंकिंग अकाउंट असेल किंवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असेल तर कोणी जरी क्लिक केलं तर बँक ऑफ महाराष्ट्र आणि येवल्याचा सिम्बॉल हा प्रत्येक इथे तुमच्या फेसबुक असो व्हॉट्सअप असो कुठल्याही ग्रुपवर सोशल मीडियावर राहील. एवढं मी आश्वासन देऊ शकतो. फक्त आता मला हेच पाहिजे का भाऊसाहेब तुम्ही त्यांना स्कीम बद्दल विचारा आणि तुमचे जे फ्रेंड सजेशन्स असेल, मी 100% आश्वासन देऊ शकत नाही का सगळे आणि पैठणी क्लस्टर पैठणी कलाकारी असोसिएशन नावाने आम्ही आता आमचं एक प्रोजेक्ट करीत आहोत. साधारणतः 12 कोटीचा प्रोजेक्ट आहे. त्याचा DSR मंजूर झाला. एमएसचे सभासद आहे पैठणी क्लस्टरचे. सन्माननीय भुजबळ साहेबांच्या आदेशाने आम्ही